नमस्कार, मी डॉक्टर अक्षय कुलकर्णी, मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कन्सल्टंट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे। आज आपण कोलोनोस्कोपीबद्दल माहिती घेणार आहोत। तर कोलोनोस्कोपी म्हणजे काय? तर कोलोनोस्कोपी ही मोठ्या आतड्याच्या निदानासाठी आणि उपचारासाठी वापरण्यात येणारी एक पद्धती आहे। ही आपल्या शौचाच्या रस्त्याद्वारे केली जाते। मुख्य कारणे काय आहे कोलोनोस्कोपी करण्याचे? तर आपल्याला खूप दिवसापासून असणारा पोटदुखी, आपणास शौचाद्वारे होणारा रक्तस्राव किंवा खूप दिवसापासून असणारी बद्धकोष्ठता किंवा जुलाब, तसेच मोठ्या आतड्याला एखादी गाठ किंवा ट्यूमर असणे ही मुख्य कारणे कोलोनोस्कोपीसाठी आहेत। कोलोनोस्कोपीची पूर्वतयारी कशी करावी? ज्या दिवशी आपली कोलोनोस्कोपी ठरलेली आहे त्याच्या आदल्या दिवशी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण पोट साफ होण्याचं औषध घ्यायचं असतं, किंवा आपल्याला जर काही रक्तपातळ होण्याची औषधं चालू असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती थांबवावी लागतात। कोलोनोस्कोपीसाठी साधारणतः ॲडमिशनची गरज नसते। ही एक डे केअर प्रोसिजर आहे, ज्यामध्ये आपण सकाळी येऊन संध्याकाळी प्रोसिजर केल्यानंतर डिस्चार्ज घेऊ शकतो। आपणासही डॉक्टरांनी कोलोनोस्कोपी ही तपासणी सुचवली असल्यास आपण मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे अवश्य भेट देऊ शकता। मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कोलोनोस्कोपी व इतर एंडोस्कोपीच्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत। धन्यवाद।